जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख आणि माजी सरपंचांसहित शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। यामुळे लांजा तालुक्यातील ठाकरे गटाला जोरदार धक्का बसलाय। यावेळी स्थानिक आमदार किरण सामंत, माजी आमदार सुभाष बने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाला असे धक्के बसत आहेत। अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या साऱ्याचा परिणाम जाणवणार आहे। बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आमच्या लांजा शहरातील आणखीन तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या सहित आदरणीय लांजा राजापूरचे आमदार किरणजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि लांजा संगमेश्वरचे माजी आमदार आदरणीय सुभाषजी बने यांच्या मार्गदर्शनाखाली हा इथे प्रवेश केलेला आहे। आम्ही सर्वजण विकासाचा दृष्टिकोन ठेवून आज ह्या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि लांजा तालुक्यातील सर्व जनतेची आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांची जी अपेक्षा आहे की किरण सामंत साहेब यांच्या माध्यमातून लांजाचा विकास होऊ शकतो ही आम्हाला स्वतःला खात्री आहे आणि म्हणूनच आम्ही आज हा प्रवेश केलेला आहे आणि भाया शेठ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता जोराने काम करणार एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। घरात कोणतरी पैसे आणून त्यामध्ये घर चालू अशा प्रकारची एकाही कार्यकर्त्याची माझी अपेक्षा नाही। त्यांना मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे, अशा प्रकारची जी भूमिका असते तो निश्चित स्वरूपाचे ते मान सन्मान मिळेल। दिलेला शब्द भैयांच्या स्वभावाप्रमाणे भैया सांभाळतील असा मला विश्वास आहे की गेली नाही म्हटलं तरी 30 वर्षे भैया सामंत आणि सामंत कुटुंबियांना, सामंत साहेबांना, उदय सामंत यांना मी सगळ्या सुपरिचित आहे। मी त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो, त्यांच्या कामाची धमक बघतोय आणि जे आम्हाला अपेक्षित होतं ज्या काळामध्ये रवींद्र माने मी होतो या मतदारसंघामध्ये, त्या काळात तो धूमधडाका कामांचा होता, कार्यकर्त्यांचा मॉब होता, तो पुन्हा आता दिसायला लागलेला आहे आणि पुन्हा एक चैतन्यमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं शिवसेना आता जाणवायला लागलेली आहे। मध्यंतरच्या काळामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेमकं कुठे काम करतोय तेच कळत नव्हतं। आता तो गोंधळाचा संभ्रम निश्चित स्वरूपात निकाली